12वी झाल्यावर जवळपास प्रत्येक स्टुडंटच्या डोक्यावर एकच प्रश्न सुरू होतो, आता इंजिनिअरिंग साठी कोणतं कॉलेज घ्यायचं. आणि खरं सांगायचं झालं तर पुण्यात इतक्या इंजिनिअरिंग कॉलेज आहेत ना, कोणतं कॉलेज खरंच चांगलं आहे आणि कोणतं कॉलेज फक्त नावासाठी फेमस आहे हेच समजत नाही. कोणी म्हणतं सीओपी ला जा, कोण म्हणतं पीआयसीटी बेस्ट आहे, तर काही जण म्हणतात एमआयटी मध्ये कॉलेज लाईफ भारी आहे. पण रियालिटी नेमकी काय आहे, कोणत्या कॉलेज मधून खरंच चांगलं प्लेसमेंट मिळतात, कोणत्या कॉलेजची फीज मिडल क्लास स्टुडंटना परवडू शकते आणि जर पर्सेंटेज कमी असतील तर पुण्यातील चांगलं कॉलेज मिळू शकतं का. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यामधील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल कंप्लीट माहिती पाहणार आहोत आणि शेवटी 3 कॉलेज पाहिल्यानंतर कदाचित तुमचंही ओपिनियन बदलू शकतं. म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे मिडल क्लास स्टुडंटसाठी खरंच व्हॅल्यू फॉर मनी कॉलेज कोणतं राहू शकतं. तर आपल्या लिस्ट नंबर 10 ला कॉलेज आहे JSPM, जे ताटेवाडी साईडला आहे. आता खरं सांगायचं झालं तर पुण्यामध्ये इंजिनिअरिंग करायचं म्हटलं की अनेक स्टुडंटना पहिलं टार्गेट सीओपी किंवा पीआयसीटी असतं, पण सगळ्यांनाच 98 आणि 99% मिळत नाहीत आणि अशा वेळी स्टुडंट डिसेंट ऑप्शन शोधायला सुरुवात करतात. त्यामुळे JSPM हे नाव खूप वेळा समोर येतं. विशेष करून जर तुमचं पर्सेंटेज 85 ते 92च्या आसपास असेल तर कॉम्प्युटर आणि आयटी ब्रांचसाठी हा कॉलेज अनेक स्टुडंट कन्सिडर करतात. कॅम्पस पण चांगला आहे आणि कॉलेज एन्व्हायरमेंट सुद्धा डिसेंट आहे. प्लेसमेंट बद्दल बोलायचं झालं तर ऍव्हरेज पॅकेज साधारणपणे 4 ते 6 लाखाच्या आसपास असतो. हो, खूप मोठा पॅकेज इथे कमी दिसतात, पण ऍव्हरेज मिडल क्लास स्टुडंटसाठी हा सेफ ऑप्शन मानला जातो. आता नंबर 9 वर आहे AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जे शिवाजीनगर मध्ये आहे. हे कॉलेज पुण्यातील खूप जुनं कॉलेज आहे आणि हे स्पेशली म्हणजे मेकॅनिकल आणि सिव्हिल ब्रांच साठी या कॉलेजचं रेप्युटेशन खूप स्ट्रॉंग आहे. आता लोकेशन बद्दल बोलायचं झालं तर हे कॉलेज सिटी एरियामध्ये असल्यामुळे इंटर्नशिप आणि इंडस्ट्री एरियाचा फायदा स्टुडंट लोकांना होतो. कॉम्प्युटर आणि आयटी ब्रांच साठी कट ऑफ साधारणपणे 93 ते 96% पर्यंत जाऊ शकतो. एक गोष्ट मात्र ऑलमोस्ट प्रत्येक स्टुडंट सांगतो, हे कॉलेज अकॅडमिक बाबतीत थोडं स्ट्रिक्ट आहे. म्हणजेच अटेंडन्स, प्रॅक्टिकल्स आणि सबमिशन वर सगळ्यात जास्त लक्ष दिलं जातं, पण प्लेसमेंट डिसेंट आहेत आणि पुणे सिटीत असल्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे मिळून जातील. आपल्या लिस्ट नंबर 8 ला आहे डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जे की अकोलडीमध्ये आहे. हा कॉलेज विशेष म्हणून कॅम्पस लाईफ साठी खूप फेमस आहे. कॉलेजमध्ये इव्हेंट, फेस्टिवल्स आणि हॉस्टेल लाईफ या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स स्टुडंट लोक खूप एन्जॉय करतात. म्हणून काही स्टुडंट प्लेसमेंट सोबत कॉलेज लाईफ सुद्धा खूप एन्जॉय करतात आणि त्यासाठी हा कॉलेज एक चांगला ऑप्शन मानला जातो. आता कट ऑफ बद्दल बोलायचं झालं तर या कॉलेजचा कट ऑफ कॉम्प्युटर ब्रांच साठी साधारणपणे 90 ते 95% पर्यंत जाऊ शकतो. आता प्लेसमेंट बद्दल बोलायचं झालं तर ऍव्हरेज पॅकेज 5 ते 7 लाखाच्या आसपास दिसतो. म्हणजेच अकॅडमिक आणि एन्जॉयमेंट यांचा बॅलन्स कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळतं. पण आता पुढचे कॉलेजेस म्हणजे जिथे ऍडमिशन मिळवण्यासाठी स्टुडंट लिटरली 98 ते 99% साठी फाईट करतात. नंबर 7 वर आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जे की तुम्हाला निगडी साईडला बघायला मिळेल. गेल्या काही वर्षांमध्ये या कॉलेजची ग्रोथ खूप वेगाने वाढलेली आहे, स्पेशली कोडिंग आणि प्लेसमेंट मध्ये. आजकाल बरेच स्टुडंट VIT आणि PCOE यांची कंपॅरिझन सुद्धा करतात. आता कट ऑफ बद्दल बोलायचं झालं तर 96 ते 98% पर्यंत आयटी आणि कॉम्प्युटर ब्रांचसाठी कट ऑफ जातो आणि प्लेसमेंट बद्दल बोलायचं झालं तर या कॉलेजला प्लेसमेंट खूप स्ट्रॉंग दिसतात. काही स्टुडंटला 15 लाखापेक्षा जास्त पॅकेज मिळालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कॉलेज मिडल क्लास स्टुडंटसाठी खूपच पॉप्युलर आहे, कारण की फीज, प्लेसमेंट आणि कॅम्पस यांचं बॅलन्स कॉम्बिनेशन इथे बघायला मिळतं. आता नंबर 6 वर आहे MIT, जे कोथरूड मध्ये आहे. आता खरंच सांगायचं झालं तर हा कॉलेज बाकी कॉलेजपेक्षा खूपच वेगळा फील देणारा कॉलेज आहे. मोठा कॅम्पस, लक्झरी कॉलेज लाईफ, इंटरनॅशनल स्टुडंट्स, हेवी इव्हेंट्स या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन असल्या कारणामुळे स्टुडंट लोकांना हे कॉलेज खूपच आकर्षित करतं. पण एक रियालिटी सुद्धा आहे, या कॉलेजची फीज खूपच जास्त आहे. काही स्टुडंटचा कम्प्लीट इंजिनिअरिंगचा खर्च 15 ते 20 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. म्हणूनच ऍडमिशन घेण्याआधी फायनान्शियल प्लॅनिंग करणं खूपच इम्पॉर्टंट या ठिकाणी ठरतं. आता नंबर 5 वर आहे कमिंग्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जे की तुम्हाला करीमनगर मध्ये पाहायला मिळेल. गर्ल्स साठी हे कॉलेज खूपच स्ट्रॉंग मानलं जातं. कोडिंग कल्चर बाबतीत या कॉलेजची रेप्युटेशन खूप स्ट्रॉंग आहे. प्लेसमेंट बद्दल बोलायचं झालं तर मायक्रोसॉफ्ट, Amazon सारख्या मोठ्या कंपनीज प्लेसमेंट साठी इथे येतात. कॉम्प्युटर ब्रांच साठी कट ऑफ साधारणपणे 95 ते 96 पर्यंत इथं बघायला मिळतो. पण या कॉलेजची खरी ताकद म्हणजे पीअर ग्रुप, म्हणजेच आसपासचे स्टुडंट सुद्धा करिअरवर फोकस करतात आणि त्याचाच डायरेक्ट फायदा प्लेसमेंट आणि कोडिंग एन्व्हायरमेंट मध्ये बघायला मिळतो. आता आपल्या नंबर 4 वर आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जे की तुम्हाला कोथरूड साईडला बघायला मिळेल. जर तुम्हाला कोडिंग फील्ड मध्ये करिअर करायचं असेल तर हे कॉलेज खूप स्टुडंटच्या टार्गेट लिस्ट मध्ये असतं. हॅकेथॉन्स, कोडिंग कॉम्पिटिशन, स्टार्टअप कल्चर या गोष्टींमध्ये हे कॉलेज खूप ऍक्टिव्ह आहे आणि गेल्या काही वर्षापासून या कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्ड खूप चांगला आहे. एक गोष्ट तुम्हाला इथं क्लिअरली जाणवते, स्टुडंटचा कोडिंग एन्व्हायरमेंट खूप स्ट्रॉंग आहे. आता आपल्या नंबर 3 वर आहे VIT पुणे, जे की तुम्हाला बालेवाडी
बालेवाडीमध्ये बघायला मिळेल. या कॉलेजबद्दल जवळपास प्रत्येक स्टुडंट एकच गोष्ट बोलतो, इथलं कोडिंग कल्चर खूप नेक्स्ट लेवलचं आहे. कॉम्प्युटर आणि IT ब्रांचसाठी कट ऑफ अनेक वेळा इथं 98% आसपास जातो. प्लेसमेंट सुद्धा खूपच इथं स्ट्रॉंग तुम्हाला इथं बघायला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टुडंटवर इथे ऑफ कॅम्पस प्रिपरेशन साठी खूप भर दिला जातो. म्हणजेच फक्त कॉलेज प्लेसमेंटवर डिपेंड न राहता स्टुडंट स्वतःची प्रिपरेशन सुद्धा जोरात करतात. आता नंबर 2 वर आहे PICT, जे की तुम्हाला धनकवडीमध्ये बघायला मिळेल. जर तुमचं ड्रीम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग बनायचं असेल तर हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. हा कॉलेज विशेष करून कोडिंग आणि प्रोडक्ट बेस्ड प्लेसमेंटसाठी खूप फेमस आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन सारख्या कंपनीसाठी अनेक स्टुडंट इथून प्रिपरेशन देखील करतात. कट ऑफ बद्दल जर बोलायचं झालं तर कॉम्प्युटर ब्रांचसाठी इथं कट ऑफ 99% पर्यंत जातो. पण प्रत्येक स्टुडंट जवळपास एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो, PICT मध्ये कॉम्पिटिशन खूपच हेवी आहे. म्हणजेच तुम्हाला सतत इथे स्किल इम्प्रूव्ह करत राहावे लागेल. आणि आपल्या आता 1 नंबर लिस्ट वरती आहे COEP, जे शिवाजीनगर मध्ये आहे. हे फक्त एक इंजिनिअरिंग कॉलेज नाही तर अनेक विद्यार्थ्यांचं ड्रीम आहे. गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे फीज बाकी टॉप इंजिनिअरिंग कॉलेज पेक्षा खूप कमी आहे, पण ऍडमिशन मिळवणं खूप कठीण आहे. या ठिकाणी कट ऑफ बद्दल बोलायचं झालं तर कॉम्प्युटर ब्रांच साठी इथं कट ऑफ 99.7% च्या आसपास जातो. या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल स्ट्रॉंग अल्युमिनी नेटवर्क्स, ह्यूज रिप्युटेशन्स, पॉवरफुल प्लेसमेंट्स. या सगळ्या गोष्टींमुळे आजही COEP ला इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात बेस्ट पुण्यामधलं कॉलेज मानलं जातं. तर आता प्रश्न असा आहे की या सगळ्या कॉलेजमधून तुमच्यासाठी बेस्ट कॉलेज कोणतं राहू शकतं? आता हॉनेस्टली सांगायचं झालं तर प्रत्येक स्टुडंटसाठी बेस्ट कॉलेज वेगळं असू शकतं. जर तुमचं पर्सेंटाईल खूप हाय असेल आणि तुम्हाला टॉप लेवल कोडिंग एन्व्हायरमेंट पाहिजे असेल तर तुम्ही COEP, PICT आणि VIT हे तुमच्यासाठी खूपच स्ट्रॉंग ऑप्शन मानलं जाईल. गर्ल्ससाठी सगळ्यात बेस्ट कॉलेज आहे कमिंग्स कॉलेज. आणि जर तुम्हाला कॉलेज लाईफ, कॅम्पस, इव्हेंट्स या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत असतील तर तुम्हाला MIT पेक्षा बेस्ट ऑप्शन कोणतंच असू शकत नाही. त्याचबरोबर जर तुमचे पर्सेंटेज थोडे कमी असतील आणि डिसेंट प्लेसमेंट सोबत तुम्हाला पुण्यात इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्हाला DY पाटील, JSPM सारख्या कॉलेज चांगलं ऑप्शन ठरू शकतं. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त कॉलेजमुळे करिअर बनत नाही तर चांगलं कॉलेज तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतं का? पण मित्रांनो, स्किल मात्र तुम्हाला डेव्हलप करावे लागतील. कारण आजकाल कंपनीज फक्त डिग्री पाहत नाही तर तुमचं कोडिंग स्किल, प्रोजेक्ट आणि कम्युनिकेशन पण पाहतात. म्हणून कोणतंही कॉलेज मिळालं तरी पुढचं 4 वर्ष तुम्ही स्वतःवर किती काम करता त्याच्यावर तुमचं फ्युचर डिपेंड असणार आहे. बाकी तुमचं मत, पुण्यातील नंबर 1 इंजिनिअरिंग कॉलेज कोणतं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.